नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला टॉप 9 मोठ्या बातम्या पाहूयात. अमरावती स्त्री जिल्हा रुग्णालयामध्ये आग. पहाटे 3:30च्या सुमारास नवजात शिशु विभागामध्ये व्हेंटिलेटरमध्ये स्फोट. घटनेमध्ये 3 बाळांचा दुर्दैवी मृत्यू. 6 बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून रुग्णालय दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश. प्रशासनाकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन. तर यशोमती ठाकूर यांच्याकडून अमरावती रुग्णालयामध्ये पाहणी. यशोमती ठाकूर यांच्याकडून अमरावती रुग्णालयामध्ये पाहणी. सरकारी रुग्णालय असल्यानं दुर्लक्ष केल्याचा आरोप. तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून घटनेबाबत दुःख व्यक्त. नागपूरच्या गोधणी जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये मध्यरात्री गॅस गळती. 40हून अधिक नागरिकांवर रुग्णालयामध्ये उपचार. 200 मीटरचा परिसर रिकामा. एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू. महायुतीच्या समन्वय समितीची आज वर्षावर बैठक. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवारांमध्ये बैठक होणार. महामंडळ वाटप आणि राज्यपाल नियुक्त जागांवर चर्चा होणार. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 2 वाजता बैठक. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राष्ट्रवादीची प्री कॅबिनेट बैठक होणार. सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक. सुटतेल बंदीच्या तुकाराम मुंडेंच्या निर्णयाला व्यापारी कोर्टात देणार आव्हान. व्यापाऱ्यांचा राज्य सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम. निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातील व्यापारी रस्त्यावर उतरणार. नाशिकमधील अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाच्या बैठकीत निर्णय. साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. मोठ्या घाऊक ग्राहकांसाठी साठा मर्यादा कमी केला. 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांचा साठा ठेवण्याची परवानगी. यापूर्वी 30 दिवसाच्या साखर साठ्याची मर्यादा होती. खाण्याची आणि व्यावसायिक वापराची साखर वेगळी करा. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मागणी. वाढत्या साखर दरावर राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव. खाण्यासाठी साखरेचा स्वतंत्र कोटा ठेवून दर कमी ठेवण्याची मागणी. तर बिस्किट, शीतपेयांसह व्यावसायिक वापरासाठी साखरेचे दर वेगळे ठेवण्याचा प्रस्ताव. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. प्युअर तेल काढण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय. समाजानं कधी भेसळयुक्त तेल विकलेलं नाही. सुट्या तेलावरील बंदीनंतर बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांकडून नाराजी व्यक्त. तर याबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय मांडून मुख्यमंत्र्यांशी बोलणार. बावनकुळेंचं आश्वासन. एकीकडे महिला आरक्षणाला विरोध करता दुसरीकडे विद्यार्थिनींशी संवाद साधता राहुल गांधींची भूमिका दुटप्पी. पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमावर फडणवीसांची टीका. 7 राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपच्या हालचाली. दिल्लीमध्ये भाजपची बैठक पार पडली. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत घेतली महत्वाची बैठक. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक बोलावली. येत्या 29 ऑगस्टला कोर कमिटीची बैठक. पक्षाची पुढील भूमिका आणि विलिनीकरणाची शक्यता यावर चर्चा होणार. सूत्रांची माहिती. काँग्रेस जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये 10 दिवसांचं निवासी प्रशिक्षण शिबिर. 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान शिबिराचं आयोजन. राहुल गांधी शिबिराला मार्गदर्शन करणार. भाजपा नगरसेवकांची थेट श्रीकांत शिंदेंच्या जनता दरबारामध्ये हजेरी. प्रभागातील विकास कामांसाठी कोट्यवधींच्या निधीची मागणी. डोंबिवलीमध्ये राजकीय चर्चांना उधाळ. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. वर्षा निवासांनी सैनी यांनी फडणवीसांची सदिच्छा भेट घेतली. सर्वांना सोबत घेऊन रायगडचा विकास करायचा. आमदार, खासदार, मंत्री आणि इतर सर्व लोकप्रतिनिधी मिळून विकास करू. मी एकटाच रायगडचा विकास करणार नाही. मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य. पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यावा. मंगेश चिवटेंना उमेदवारी देण्यासाठी फडणवीस शिंदेंना विनंती करणार. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार सुहास बाबर यांची मिरजेमध्ये शिक्षक पुरस्कार सोहळ्यामध्ये ग्वाही. आता पाहूया टॉप 9 महत्वाच्या बातम्या. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल आज चीन दौऱ्यावर. भारत चीन सीमावादावर चर्चा होणार. अजित डोवाल आज चीनचे पंतप्रधान वांग यी यांच्यासोबत विशेष प्रतिनिधींच्या चर्चेमध्ये सहभागी होणार. साखरेच्या दरामध्ये वाढ झाल्यानं साखर आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत सरकार साखर आयात करणार. साखर आयात केल्यानं येत्या काही दिवसांमध्ये साखरेचे भाव घसरणार असल्याची माहिती. दिवाळीपर्यंत साखर 100 पार जाण्याची शक्यता. साठेबाजी टाळण्यासाठी प्रशासनाचं लक्ष. राज्याला दरमहा 3 लाख टन साखरेची गरज. सध्या राज्यामध्ये 18 लाख टन साखर शिल्लक. तर खुल्या बाजारामध्ये साखर 80 रुपयांवर पोहोचली. उत्तर प्रदेशमध्ये रक्षाबंधनाच्या निमित्तानं महिलांना 3 दिवस मोफत बस प्रवास. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा. 27 ऑगस्ट सकाळी 6 वाजल्यापासून 29 ऑगस्ट मध्यरात्री 12 वाजेपर्यंत महिलांना बस सेवा मोफत असणार. बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरींच्या निवासस्थानाला घेराव करण्याचा विद्यार्थी संघटनांचा इशारा. 18 दिवसांपासून पाटण्यातील
गर्दनी बागमध्ये विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू. मुख्यमंत्र्यांना घेराव घालत 26,000 पीएचडी स्कॉलर्स राजभवनापर्यंत मोर्चाही काढणार. ज्या भागामध्ये पीएनजी उपलब्ध आहे तिथे पीएनजी आणि एलपीजी कनेक्शन एकाच वेळी मिळणार नाही. जिल्हानिहाय प्रशासकीय यंत्रणा उभारण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना तब्बल 4,000 कोटींचं सवलतीनं कर्ज मिळणार. सहकार विभागाकडून वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर. कारखान्यांना खेळतं भांडवल उपलब्ध होणार. ग्रामीण रुग्णालयामध्ये आता रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा मिळणार. आरोग्य विभागानं रुग्णालय निहाय आरोग्य सेवांची मानकं निश्चित केली. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येणार. मदत पुनर्वसन मंत्र्यांच्या ओएसडी अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस जारी. प्रकल्पग्रस्तांच्या नियमित भूखंड वितरणामध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप. ओएसडी अधिकाऱ्यांसह प्रधान सचिवांना 16 सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश.